मित्रांनो, मला भरपूर जण विचारतात, सचिन एसआयपी डेली करायला पाहिजे, वीकली करायला पाहिजे की मंथली करायला पाहिजे? तर आपण ह्याला ना आता ब्रेकडाऊन करूया किंवा समजून घेऊया काय करायला हवं. जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एप्रिल 2023 1 एप्रिल 2023 पासून डेली एसआयपी केली असती निफ्टी 50 मध्ये, तर डेली एसआयपीनी तुम्हाला 12.44% रिटर्न्स दिला असता, वीकली एसआयपीनी 12.45% रिटर्न्स दिला असता, मंथली एसआयपीनी 12.44%. म्हणजे डिफरन्स एकदम नॉमिनल आहे. तीच जर तुम्ही मिड कॅप 150 मध्ये जर एसआयपी केली असती, डेली एसआयपीनी तुम्हाला 16.35% रिटर्न दिला असता, वीकली वाल्याने 16.36% रिटर्न्स दिले असते आणि मिड कॅप 150 वाल्या मंथली वाल्या एसआयपीनी 16.32% रिटर्न्स दिले असते. तेच जर तुम्ही स्मॉल कॅप 250 मध्ये केले असते तर 13.31% तुम्हाला डेली एसआयपीनी दिले असते, 13.32% तुम्हाला वीकली एसआयपीनी दिले असते आणि 13.29% हे तुम्हाला मंथली एसआयपीनी दिले असते. या एक्झाम्पल मधून मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की एसआयपी तुम्ही डेली करा, मंथली करा, वीकली करा, कशीही केली तरी चालेल, पण एसआयपी चालू करा. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की तुमचं इन्कम जसं आहे तसं तुम्ही किंवा तुमच्याकडे जसं पैशाचं येणं आहे. माझ्याकडे कित्येक रिक्षावाले किंवा पाणीपुरीवाले किंवा भाजीवाले आहेत ज्यांच्याकडे डेली पैसे येतात, त्यांना मंथलीवाले पैसे उरत नाही, म्हणून ते डेली एसआयपी करतात. डेली एसआयपी मध्ये तुम्ही 100 रुपयाची एसआयपी पण चालू करू शकता की जेणेकरून 30 दिवसात तुम्ही 3000 रुपये साईडला टाकू शकता. तर तुम्ही डेली, वीकली, मंथली कशीही एसआयपी चालू करा, एसआयपी चालू करा. जर तुमच्याकडे पैसे डेलीमध्ये येतात आणि मंथलीमध्ये राहत नाहीयेत तर तुम्ही डेली करा किंवा वीकली करा किंवा मंथली करा, पण एसआयपी करणं फार गरजेचं आहे. तुम्हालाही जर काही हेल्प हवी असेल एसआयपी चालू करायसाठी किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.